चला, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग तो सर. हाँ, आज हम बस बस झाला, गुड मॉर्निंग संपलं. ठीक आहे, जास्त टाइमपास नाही करायचा त्याच्यात. तर आता आपल्याला पाहायचा आहे नेक्स्ट टॉपिक. काल आपण न्यूट्रॉनची डिस्कवरी बघितली होती. ओके, टुडे we talk about the atomic number, atomic mass number, nucleon, न्यूक्लिओइड आणि आइसोबार, आइसोटोप्स, या सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या. पटापट सांगतोय, जल्दी जल्दी सुनो. सबसे पहले, जैसे हम लोगों को पता है कि एटम जो है, एटम में 3 टाइप्स ऑफ सब एटॉमिक पार्टिकल होते हैं. ठीक है, सब एटॉमिक पार्टिकल. फर्स्ट वन इज प्रोटॉन, सेकेंड वन इज इलेक्ट्रॉन, and third one is neutron. Okay, so proton are the positive charge particle. Proton वर positive charge असतो. Electron are negative charge particle, and neutron are the neutron does not have charge, no charge. Okay, so proton जो है उसपे पॉजिटिव चार्ज रहता है, इलेक्ट्रॉन पे निगेटिव, और न्यूट्रॉन पे कोई चार्ज नहीं रहता. ओके, अभी ख्याल में रखना, हमेशा हमेशा के लिए ध्यान में रखना, नंबर ऑफ प्रोटॉन्स, प्रोटॉन्स इक्वल टू, ऑलवेज ऑलवेज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. दिस इज द मोस्ट इंपॉर्टेंट थिंग. ठीक है, नंबर ऑफ प्रोटॉन जो रहते हैं वो हमेशा इक्वल रहते हैं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन के. इसका मतलब ये हुआ कि नंबर ऑफ पॉजिटिव चार्जेस इक्वल टू नंबर ऑफ निगेटिव चार्जेस, क्योंकि प्रोटॉन पे पॉजिटिव है, इलेक्ट्रॉन पे निगेटिव है, और ये दोनों एक दूसरे को कैंसल करते हैं, और इसीलिए फिर एटम जो होता है वो न्यूट्रल होता है. तो उसका छोड़ो. अभी अभी हम लोगों को जाना है एटॉमिक नंबर की तरफ. एटॉमिक नंबर, ठीक है, एटॉमिक नंबर. अभी एटॉमिक नंबर क्या होता है? तो एटॉमिक नंबर मतलब किसी भी एटम में प्रोटॉन का जो नंबर रहेगा, प्रोटॉनची जी संख्या असते, कोणत्या एटम मध्ये प्रोटॉनची जी संख्या असते, त्या प्रोटॉनच्या नंबरला, प्रोटॉनच्या संख्येला म्हटलं जाते एटॉमिक नंबर. नंबर ऑफ प्रोटॉन्स, नंबर ऑफ प्रोटॉन्स, प्रोटॉन्स प्रेजेंट इन एन एटम, प्रेजेंट इन एन एटम, atom called as atomic number. एटॉमिक नंबर. ओके, अब ध्यान में ये रखना है कि प्रोटॉन, अगर मान लो एक ही प्रोटॉन है, तो अगर किसी एटम में एक प्रोटॉन, सगळे आजच्या डेटमध्ये टोटल 120च्या आसपास एटम आहेत. ठीक आहे, 118 नाव पुस्तकांमध्ये दिलेलेच आहे. 118 नाम तो किताब में दिए हुए, और 2 एटम डिस्कवर हो चुके हैं. ठीक है, यानी 120 पकड़ लो अप्रोक्सीमेट, कोई प्रॉब्लम नहीं उसमें. अभी ये जो 120 एटम है ना, इन सब में अलग अलग नंबर ऑफ प्रोटॉन्स रहते, कभी सेम नंबर ऑफ प्रोटॉन नहीं रहेंगे. जैसे हाइड्रोजन में 1 प्रोटॉन है, उसके बाद में हीलियम में 2 प्रोटॉन है, लिथियम में 3 है, बेरिलियम में 4, बोरॉन में 5, कार्बन में 6, ऐसे करते करते 120 तक वो प्रोटॉन डिस्कवर हो चुके हैं. अभी ध्यान में ये रखना है कि किसी भी एटम को जो एटॉमिक नंबर दिया जाता है, वो उस एटम में कितने नंबर ऑफ प्रोटॉन्स है उसके आधार पे दिया जाता है. अगर किसी में 2 प्रोटॉन है, तो उसका एटॉमिक नंबर भी 2 रहेगा. इफ एन एटम कंटेन 2 प्रोटॉन्स, इट मीन्स दैट इट्स एटॉमिक नंबर इज 2. इफ एटम कंटेन 6 प्रोटॉन, then its atomic number is 6. and if atom contain, मान लो 51 protons, तो atomic number is 51. तो जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन्स राहतील तेवढा त्याचा atomic नंबर असतो. ठीक है, एवढं लक्षात ठेवायचं. आता और एक बात ध्यान में रखना है कि जैसे हम लोगों को पता है कि नंबर ऑफ प्रोटॉन जो है वो इक्वल रहते हैं. मैंने यहां पे बताया नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, ऐसा मैंने बताया पहले. अगर फिर मान लो प्रोटॉन अगर किसी एटम में
प्रोटॉन इक्वल टू अगर 6 है तो फिर इलेक्ट्रॉन इक्वल टू भी तो 6 रहेगा ना, 6। बरोबर है। सो अभी क्या हुआ कि प्रोटॉन 6 है तो इलेक्ट्रॉन भी 6 है। अभी प्रोटॉन का नंबर जो है 6 इज एटॉमिक नंबर। फिर इस 6 को अगर मैं एटॉमिक नंबर बोल सकता हूं तो इस 6 को नहीं बोल सकता हूं क्या? बिल्कुल डेफिनेटली बोल सकता हूं, यस सर। क्योंकि दोनों भी कौन है? 6 ही है। फिर नंबर ऑफ प्रोटॉन्स, या फिर हम ऐसा लिखेंगे, अब नंबर ऑफ प्रोटॉन्स की डेफिनेशन ज्यादा क्लियर करेंगे हम लोग। नंबर ऑफ प्रोटॉन्स और लिया है, और एंड नहीं लिया है। और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेजेंट इन एन एटम, present in an atom is called atomic number, is called as atomic number। और ये एक बात ध्यान में रखो, तुम लोगों को ये सब पता है, जो पता है, लेकिन ये बहुत बेसिक डेफिनेशन है और इसके बगैर हम लोग आगे नहीं जा सकते। बहुत ज्यादा इंपॉर्टेंट कंसेप्ट है एटॉमिक नंबर, ठीक है। हाँ, अभी नेक्स्ट जा रहा हूं मैं। इट इज रिप्रेजेंटेड बाय जेड, लिख के रख दो, ठीक है। इट इज रिप्रेजेंटेड बाय जेड, इट इज रिप्रेजेंटेड बाय जेड, ओके। अभी दूसरा नंबर है एटॉमिक मास नंबर। एटॉमिक मास नंबर, या फिर इसी नंबर को बोला जाता है न्यूक्लियॉन्स नंबर। एटॉमिक मास नंबर को ही बोला जाता है न्यूक्लियॉन्स नंबर, ओके। अब देखो, जैसे मैंने अभी अभी बताया कि एटम में प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन रहते, तो प्रोटॉन और न्यूट्रॉन की जो सम रहती है, एडिशन करायची, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन इक्वल टू जे राहील, त्याला म्हणतात एटॉमिक मास मास नंबर। नंबर। प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची सम मीन्स एटॉमिक मास नंबर, ठीक है। सो लिखो डेफिनेशन, टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स एंड न्यूट्रॉन्स। यहां पे देखो क्या था, और था, इस डेफिनेशन में और है। एक तो प्रोटॉन या फिर इलेक्ट्रॉन, दो में से कोई भी। यहां पे दोनों होना हमको, प्रोटॉन एंड म्हणजे एडिशन, प्रोटॉन एंड न्यूट्रॉन्स प्रेजेंट इन एन एटम, प्रेजेंट इन एन एटम called as atomic mass number, atomic mass number। it is represented by a, कैपिटल ए से उसको हम रिप्रेजेंट करते, ठीक है। अभी नेक्स्ट ऐसा है कि अब ये देखो, ए इक्वल टू पी प्लस एन। ए म्हणजे एटॉमिक मास नंबर, पी म्हणजे प्रोटॉन, और एन मतलब न्यूट्रॉन, ठीक है। तो ये तो लिखा ही अपने यहाँ पे, पी का मतलब है प्रोटॉन, ठीक है। तो पी का मतलब है प्रोटॉन और एन का मतलब है न्यूट्रॉन, ओके। सो हाँ, अभी देखो, अब यहां पे ए इक्वल टू पी के जगह देखो, मैं पी मतलब क्या है, नंबर ऑफ प्रोटॉन्स मतलब क्या है, जेड है। एटॉमिक नंबर आहे ना तो, प्रोटॉनची संख्या म्हणजे एटॉमिक नंबर। जेड। मैं यहां पे लिखूंगा बट पी इक्वल टू जेड, म्हणजे प्रोटॉन इक्वल टू एटॉमिक नंबर, ओके। सो देयरफॉर ए इक्वल टू जेड प्लस एन, देयरफॉर n इक्वल टू हा जेड इकडे नेणार मी, A minus ए Z. माइनस जेड। okay। So this formula used to calculate the number of protons, neutrons, this formula used to calculate number of neutrons,
न्यूट्रॉन। ये जो फॉर्मूला है ये नंबर ऑफ न्यूट्रॉन्स कैलकुलेट करने के लिए यूज किया जाता है। नोट दैट फास्ट। ओके, जे न्यू स्टुडंट आहेत न्यू, ठीक आहे, जे न्यू स्टुडंट आहेत त्यांना समजायला थोडासा 1-2 दिवस प्रॉब्लेम होऊ शकते। हे तर जुनच आहे, हे 9th 10th आहे, त्याच्यामुळे हे समजायचा काही प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे। पण कोणत्याही विषयाचं, फिजिक्सचं असेल, मॅथ्सचं असेल, बायोलॉजीचं असेल, तर त्यांना 1-2 दिवस वेळ लागेल, त्याच्याशिवाय ते तसं होत नसते, ठीक आहे। आता आजकाल फॅशन झालेली आहे, पहिले इकडे जाऊन पाहते, तिकडे जाऊन पाहते, तिकडे जाऊन पाहते, 2-4 ठिकाणी पहिले चेक केलं जाते, कोणाला शिकवता येते, कोणाला शिकवता नाही येत। म्हणजे आजकाल स्टुडंट मोठे झाले की नाही, तर ते आजकाल शिक्षकांना टेस्ट करतात। स्टुडंट डेमो क्लासेस म्हणतात त्याला, डेमो क्लासेस। आता हे डेमो क्लासेस कोणाला देत असते? जो वीक आहे तो स्ट्रॉंगला देणार, की जो स्ट्रॉंग आहे तो वीकला देणार? ते डेमो सांगा बरं मला। मी कोणाला डेमो द्यायला पाहिजे, स्टुडंटला की माझ्यापेक्षा सुपिरियर टीचर लोकांना? स्टुडंटला स्टुडंटला डेमो देऊ मी? superior टीचरला नाही सर, मला चेक सुपिरियर कोण करणार? टीचरला. डेमो म्हणजे चेक करणे, मला चेक कोण करणार? 10वीचे 11वीचे पोरं चेक करणार आहे का मला? कोण चेक करू शकते मला सांगा बरं? तुम्हाला यांनी शिकवलं. मला माझ्यापेक्षा जे सिनियर लोक आहे, जे सुपेरियर मला आहेत, ते चेक करतील मला, बरोबर आहे की नाही? आजकाल कसं डेमोची पद्धत निघाली, फॅशन निघाली, डेमो क्लासेस, डेमो। म्हणजे याच्यात काय केलं, आणि हे याच्यात स्टुडंटचा दोष नाही आहे, शिक्षक लोकांनी सुरू केलंय, कोचिंग क्लासवाल्यांनी। आम्ही डेमो क्लासेस देतो, म्हणजे तुमची अवकात तुम्ही त्या स्टुडंट समोर ओपन करून ठेवली ना डेमो क्लासेसची। डेमोचा काय संबंध आहे? ते मुलांना काय 10वीतून जे पोरं 11वीत चालले, ते काय शिक्षकांना चेक करणार आहे, काय नॉलेज असेल त्यांच्याजवळ सांगा बरं मला। बरोबर आहे की चूक आहे माझं बोलणं? बरोबर आहे सर. बरोबर आहे. काय फायदा आहे त्याच्यात? आणि हे आम्ही डेमो देतो, आम्ही फुकटात शिकवतो, आम्ही फुटाने फोडतो, आम्ही हवेत पापड भाजतो, अशा सगळ्या गोष्टी आहे। करा, मनात आलं तसं करा। प्रचंड राग येते, प्रचंड, इतका राग येते की असं वाटते की हे नालायक फील्ड झालेलं आहे, बंद करून टाकायचं आहे, इतका प्रचंड राग येते, ठीक आहे। असो, सो आता आपल्याला पाहायचं आहे रिप्रेझेंटेशन। चला पटापट, चला, आपल्याला वेळच नाही आहे। रिप्रेझेंटेशन ऑफ an element or atom, ठीक आहे। ऍटमला रिप्रेझेंट कसं करायचं ते पहा। आता समजा, ऑलवेज लक्षात ठेवायचं, ऍटम रिप्रेझेंट करताना जनरल रिप्रेझेंटेशन, ठीक आहे, एलिमेंट और ऍटम, एलिमेंट और ऍटम रिप्रेझेंट बाय एक्स, रिप्रेझेंट बाय एक्स नी त्याला आपण रिप्रेझेंट करणार, ठीक आहे। आता हा झाला एक्स, ऍटम झाला, एक्स कोण झाला? ऍटम झाला। आणि हा जो ऍटम आहे याच्या लेफ्ट साइडला असा झेड लिहायचा खाली, लेफ्ट साइडला झेड खाली लिहायचा आणि ए वर लिहायचा, ठीक आहे। हा जो आहे हा झाला तुमचा एलिमेंट किंवा ऍटम, एलिमेंट किंवा ऍटम। हा झाला तुमचा म्हणजे त्या एलिमेंटचा ऍटॉमिक नंबर, आणि हा वरचा झाला ऍटॉमिक मास नंबर। मास नंबर। कोण बोललं रे हे? उत्तर कोणी दिलं? अजिंक्य जलदार आहे का? यस अरे सर। उत्तर कोणी दिलं? अजिंक्यने दिलं काय? अथर्व। अच्छा, हा अथर्व जलदारेने दिलं काय? यस सर। हा, वाटलं मला आवाजावरून तू असशील म्हणून। हा, ठीक आहे, चला, तर हे असं रिप्रेझेंटेशन करतात, ठीक आहे। नेहमी लक्ष, आता जसं फॉर एक्झाम्पल पहा, आता जसं मी एखादा ऍटम सांगतो, Na सोडियम,
हा झाला त्याचा सिम्बॉल, एक्स त्या ठिकाणी ए. आता त्याचा ऍटॉमिक नंबर असते 11. तो नेहमी लेफ्टला लिहायचा असं, लेफ्ट साईडला, की राईट साईडला नाही जायचं, लेफ्टला लिहायचं. आणि त्याचा मास नंबर 23. तर असं रिप्रेझेंट करायचं 11Na23. 11Na23. ठीक आहे, 11Na23. चला एवढं पटकन नोट करा लवकर, फास्ट मध्ये. सर हम्म. सर आपण म्हटलं ऍटॉमिक मास नंबर इज इक्वल टू प्रोटॉन प्लस इलेक्ट्रॉन. नाही, न्यूट्रॉन. प्रोटॉन प्लस काय म्हटलं मी? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन म्हटलं ना. हो बरोबर आहे. ऍटॉमिक मास नंबर 11 आपलं हा 11 बोल. सर आपलं ऍटॉमिक नंबर आहे आणि 23 ऍटॉमिक मास नंबर आहे. हो, मग काय सर सांग ना. न्यूट्रॉन +1 असतात का? असं जरुरी नाही आहे. न्यूट्रॉन हे पहा कसं आहे, मी जे बोलतो ना ते बरोबर ऐकायचं आणि त्याच्यावर बरोबर फोकस करायचं. मी मगाशी सांगितलं की प्रोटॉन इक्वल टू इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ प्रोटॉन इक्वल टू इलेक्ट्रॉन, हे बोललो मी. असं हो, सर. बोललो काय प्रोटॉन इक्वल टू न्यूट्रॉन असं बोललो का मी? असं नाही बोललो, हे नसते. आलं लक्षात? न्यूट्रॉनची संख्या ही सुरुवातीला इक्वल आहे. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ही सुरुवातीला थोडीशी इक्वल आहे. नंतर न्यूट्रॉनची संख्या जास्त असते नेहमी, लक्षात ठेवायचं. न्यूट्रॉनची संख्या ही नेहमी प्रोटॉनच्या इलेक्ट्रॉनच्या नंबरपेक्षा काय राहते? जास्त राहते, जास्त. आता या केसमध्ये जर आपण गेलो, आता अधिक एक गोष्ट ऐका माझं. आता हा जो नंबर असते प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जो राहतो, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन इक्वल टू, याला न्यूक्लिऑन म्हणतात. न्यूक्लिऑन, ठीक आहे, न्यूक्लिऑन. म्हणून मी या दोघांचा नंबर म्हणजे न्यूक्लिऑन नंबर लिहिलं होतं. ठीक है, अब यहाँ पे देखो क्या है कि यहाँ पे है Z इक्वल टू 11, उसके बाद में A इक्वल टू 23. तो हमारा फॉर्मूला अभी था N इक्वल टू A माइनस Z, therefore N इक्वल टू 23 माइनस 11, N इक्वल टू 12, म्हणजे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इक्वल टू 12. क्लियर? हो सर. यस सर. हाँ, असं जरुरी नाही आहे, लक्षात ठेवा. असं जरुरी नाही आहे की प्रोटॉन न्यूट्रॉन सारखे राहील. आता हायड्रोजनचं एक्झाम्पल घ्या. प्रोटॉन इक्वल टू 1 आणि न्यूट्रॉन इक्वल टू 0 हायड्रोजन मध्ये. हेलियम मध्ये प्रोटॉन इक्वल टू 2, न्यूट्रॉन इक्वल टू 2. ठीक आहे. इन लिथियम प्रोटॉन इक्वल टू 3, न्यूट्रॉन इक्वल टू 4. ओके. बेरिलियम प्रोटॉन इक्वल टू 4, न्यूट्रॉन इक्वल टू 5. तर झालं सुरू वाढलं त्याचं. झालं की नाही झालं? कार्बन मध्ये घ्या. कार्बन मध्ये प्रोटॉन इक्वल टू 6, न्यूट्रॉन इक्वल टू 6. इथे सारखं आहे. आलं लक्षात? तुम्ही युरेनियमचं नाव ऐकलं? युरेनियम. हो हो सर. हा, युरेनियमचा 92 आणि 235 आहे. आता पहा, हा 92 आहे ऍटॉमिक नंबर 92 आणि 235 त्याचा मास नंबर आहे. न्यूट्रॉन नंबर किती येईल पहा बरं. 235 मायनस 92 इक्वल टू 143. आता पहा 143 न्यूट्रॉन आहे त्याच्यात आणि प्रोटॉन पहा किती आहे. हे प्रोटॉन आहे आणि हे न्यूट्रॉन आहे. विचार करा तुम्ही आता किती मोठ्या प्रमाणात वाढले. अरे हो की नाही? हो हो सर. हा, तर असं असते ते. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन मात्र सेम राहतात, एवढं लक्षात ठेवायचं. चला, झालं का रे बाबू? 4 बघ, डिफिकल्टी संपली काय? हो सर. हा, चलू समोर. हो. ओके, चला. आता आपल्याला जायचं आहे एक आणखी तिच्यात हे दिलेलं आहे, एक महत्वाचा टॉपिक. ठीक आहे. सो आयसोटोप, आयसोबार आणि आयसोटोन्स असे 3 टॉपिक आहे. तर त्यातला एक मी आज घेतोय,
आयसोटोप वाजले किती रे भाऊ? किती वेळ आहे पहा? हा 16 मिनिटं आहे. चला भरपूर आहे. आयसोटोप्स. आता पहा इकडे माझ्याकडे लक्ष द्यायचं. ठीक आहे. आयसोटोप्स बद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो. आता जसं हा एक कार्बनचा ऍटम आहे, हा दुसरा कार्बनचा ऍटम आहे, हा तिसरा कार्बनचा ऍटम आहे. ऑल दीज आर 3 atoms ऑफ द कार्बन. दिस इज द ऍटम ऑफ कार्बन, दिस इज ऑल्सो ऍटम ऑफ कार्बन, दिस इज ऑल्सो ऍटम ऑफ कार्बन. म्हणजे हा एक वेगळा ऍटम, हा एक वेगळा ऍटम, हा एक वेगळा ऍटम, पण सगळ्यांचा एलिमेंट कसा रे? ये अलग एटम है, ये अलग एटम है, ये अलग एटम है, लेकिन तीनों का एलिमेंट कैसा है? सारखा. सेम है. हा जसा हा एक माणूस आहे. ठीक आहे. हा एक माणूस आहे. या माणसाला समजा असे 3 मुलं आहे. 1, 2 आणि 3 असे असू नाही शकत काय? हो सर. हा म्हणजे डिफरंट मुलं पण सेम पप्पा झाले ना. डिफरंट मुलं बट सेम पप्पा. अरे झाले की नाही झाले? हो सर. यस हो. सर. हा बस तसंच इथं आहे. तसंच इथं आहे. म्हणून मी इथं लिहितो डिफरंट atoms of same element. Different atom of same element. Different atoms लिहिला. atoms of same element फक्त. म्हणजे डिफरंट मुलं ऑफ सेम पप्पा सारखं झालं ते. डिफरंट ॲटम ऑफ सेम एलिमेंट. ठीक आहे. आता याचा ॲटॉमिक नंबर आहे 6, याचा पण 6 आहे आणि याचा पण 6 आहे. मग तिन्ही ॲटमचा ॲटॉमिक नंबर कसा आहे सांगा बरं मला? सेम. सेम. बरोबर आहे. म्हणून डिफरंट ॲटम ऑफ सेम एलिमेंट विच हॅव्हिंग सेम atomic number. हा व्हेरी गुड. विच हॅव्हिंग सेम atomic number. नंबर. बरोबर आहे. But different atomic हा, mass. बस थांबा समोर नाही बोलायचं. ऐकून घ्या. तुम्हाला माहित आहे याचा अर्थ सगळ्यांना माहित आहे असं नसते. ऐकून घ्यायचं व्यवस्थित. आता जसं हा माणूस आहे, या माणूसचं नाव समजा शर्मा आहे, तर या मुलाचं नाव काय राहील रे सांगा बरं मला? शर्मा. याचं पण काय राहील? शर्मा. आणि याचं पण काय राहील? शर्मा राहील. म्हणजे हे काय झालं आता? डिफरंट मुलं ऑफ सेम पप्पा. डिफरंट मुलं ऑफ सेम पप्पा विच हॅव्हिंग सेम सरनेम. विच हॅव्हिंग सेम सरनेम. तसंच इथं झालेलं आहे. डिफरंट ॲटम ऑफ सेम एलिमेंट. डिफरंट ॲटम ऑफ सेम एलिमेंट विच हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर. बरोबर आहे. पण याचा ॲटॉमिक मास नंबर 12 आहे, याचा 13 आहे आणि याचा 14 आहे. ठीक आहे. म्हणून मग आता डिफरंट ॲटम ऑफ सेम एलिमेंट विच हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. डिफरंट ॲटॉमिक मास नंबर कॉल्ड ॲज आयसोटोप्स. हा कॉल्ड ॲज आयसोटोप्स. त्याला काय म्हणायचं? आयसोटोप्स म्हणायचं. झालं. हे शर्मा झालं. आता मग यांची नावं राहील ना. याचं नाव समजा राजेश, हा राजेश शर्मा, हा समजा सुरेश शर्मा आणि हा रमेश शर्मा. राहू शकते की नाही राहू शकत सांगा मला? हो सर. बस असंच हे आहे. जसं हे इथं लिहिली फॅमिली मी सेम असं आहे. आता पहा आपण याच्यावरून याला पूर्ण कम्पेअर करू शकतो. ठीक आहे. मग पहा डिफरंट मुलं ऑफ सेम पप्पा विच हॅव्हिंग सेम सरनेम बट डिफरंट नेम आर कॉल्ड ॲज आयसोटोप्स. आयसोटोप्स. बाकीची मुलं कुठं आहे? आयसोटोप. Isotopes. आर कॉल्ड ॲज आयसोटोप नाही गदड्यो. आर कॉल्ड ॲज Sharma ब्रदर. family. शर्मा आर फॅमिली. कॉल्ड ॲज ब्रदर. Karma family. आता ते तर ब्रदर झाले ना. इकडे आयसोटोप एलिमेंटला आहे. ते तर बिचारे ब्रदर झाले की नाही झाले सांगा मला? भाऊ. हो. हा बस चला. आपल्याला आता भाऊ. त्याचं काही घेणं नाही आहे. झालं बस संपलं. भाऊ झालं ते. आता जास्त भाऊ नका करू. भू नका करू. पहिल्या जन्मातली आठवण आहे. चला. तर आता हे झालं तुमचं फॉर एक्झाम्पल आयसोटोप्स ऑफ द कार्बन. आयसोटोप्स
ऑफ कार्बन झाले. लवकर लवकर लिहा. आता मी दुसरा एक आयसोटोप देतो तुम्हाला अधिक. 1H1, ठीक आहे, 1H2, 1H3, ठीक आहे. हे झाले तुमचे आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन. आयसोटोप्स असे खूप सारे असतात, आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन. आता एक महत्वाची माहिती तुम्हाला देतो मी इथे, जाणून बुजून सांगतोय. 1H1 जो असते त्याला हायड्रोजन म्हणतात. 1H1 ला म्हणतात हायड्रोजन. 1H2 जो असते ना त्याला ड्यूटेरियम म्हणतात. काय म्हणतात? ड्यूटेरियम. ठीक आहे. आणि 1H3 जो असते याला असं पण रिप्रेझेंट करतात 1D2. 1D2 असं पण रिप्रेझेंट करतात त्याला. आणि 1H3 जो रहते ना उसको बोला जाता है ट्रिटियम. ट्रिटियम उसका नाम है, उसको ऐसे भी रिप्रेझेंट करते 1T3 असं पण रिप्रेझेंट केलं जाते. हा 1D2 आहे काय, ठीक आहे. याला हेवी हायड्रोजन पण म्हणतात. हेवी हायड्रोजन. हेवी हायड्रोजन अँड इट इज फाउंड इन अ सी वॉटर. इट इज हेवी हायड्रोजन. ड्यूटेरियम इज हेवी हायड्रोजन and it is found in sea water. Write down. Deuterium is heavy hydrogen and it is found in sea water. समुद्राचं जे पाणी राहते त्यात काही प्रमाणात सापडते हा ड्यूटेरियम. and it is useful to produce electricity, to generate electricity. It is useful to generate electricity. इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यामध्ये मोठा कामाचा पडते तो. कोण? ड्यूटेरियम बद्दल बोलतोय मी. ठीक आहे. ओके देन. आता हे संपलं आपलं. ठीक आहे. तर आयसोटोप इथे लक्षात घ्या. आता आयसोटोप बद्दल मला आणखी थोडीशी माहिती सांगायची आहे. ते मोडू का मी? झालं का तुमचं? हा बस 5 मिनिटं राहिलेल्या, लास्ट 5 मिनिट. मला पटापट तुम्हाला सांगून घेऊ दे. आता पहा काय असते आयसोटोप्स मध्ये. हा पॉइंट लिहायचा खाली. as atomic number of isotope, पटापट लिहा रे. isotope is same, r करा, r same, their chemical properties also same. Chemical properties also same. ठीक है. दूसरा पॉइंट, एज एटॉमिक मास नंबर इज डिफरेंट, देयर फिजिकल प्रॉपर्टीज are not same. फिजिकल प्रॉपर्टीज आर डिफरंट. ठीक आहे. आता एक टेबल बनवतो मी, पटपट लक्ष द्यायचं माझ्याकडे. इकडे लिहितो आयसोटोप. आयसोटोप इकडे लिहितो प्रोटॉन, इकडे लिहितो न्यूट्रॉन. प्रोटॉन नंतर इलेक्ट्रॉन घ्या, इलेक्ट्रॉन, आणि इकडे लिहितो न्यूट्रॉन. लवकर लिहा, वेळ कमी राहिला, 2च मिनिटं राहिले, 2 या 3 मिनिटं बस. सो पहिला 6C12. आता याच्यात पहा, हा नंबर म्हणजे प्रोटॉन नंबर आहे, खालचा नंबर, म्हणून प्रोटॉन 6. प्रोटॉन 6 आहे म्हणजे इलेक्ट्रॉन पण 100% 6. आणि आता इथे पहा, वरच्या नंबर मधून खालचा नंबर मायनस करायचा. वरच्या नंबर मधून खालचा नंबर मायनस करायचा. 12 - 6 न्यूटन. 6 न्यूट्रॉन. बस असंच असते ते. त्यानंतर 6C13. ठीक आहे. 6C13 6 आहे म्हणजे हे 6 आहे, हे पण 6 आहे. 13 - 6 7 न्यूट्रॉन झाले. हा व्हेरी गुड, व्हेरी गुड, शाबाश. आता इथे 6C14. ओके. अभी यहाँ पे बताओ 6C14 मतलब क्या हुआ? ये भी 6 है, ये तो 6 है ही, क्योंकि ये 6 है तो ये 6 ही रहेगा. अभी ये हो गया 8. हाँ अभी वेरी गुड. तो इसका मतलब ये हुआ, जल्दी जल्दी लिखो फटाफट. इसका मतलब ये हुआ कि एग्जिस्टेंस
existence of isotopes is because of different number of neutrons present, because of different number of neutrons present in nucleus. अलग अलग इसमें न्यूक्लियस में अलग अलग नंबर ऑफ न्यूट्रॉन्स प्रेजेंट रहते हैं और इसीलिए न्यूट्रॉन पे डिपेंड रहता है उसका एग्जिस्टेंस. दिस इज ऑल अबाउट द आइसोटोप एंड वी विल सी टुमारो अबाउट द आइसोबार एंड आइसोटोन्स और उसके बाद में फिर हम आगे जाएंगे. ठीक है, ओके देन, चलो बाय. आणि एक मिनिट, सेकंड इन्स्टॉलमेंट जमा करा बरं रे. काही मुलं, काहींनी तर फर्स्टच दिली नाही, पण ज्यांनी नाही दिली त्यांनी फर्स्ट द्या आणि बाकीच्यांनी सेकंड करा जमा. काहींनी नुसतं 500 रुपये देऊन ठेवलेले आहे, काहींनी 1000 रुपये देऊन ठेवलेले आहे. असं करू नका, पैसे द्या, पटपट जमा करा बरं फी. चला करे बंद.